तुम्ही बघता इकडे GSR1 फाईल दिसते बरोबर आहे. आता 11 तारखेची ड्यू डेट असते दर महिन्याला. आता हे मार्चचं फाईल जेव्हा केलं आहे तेव्हा याची 11 एप्रिल जी आहे ही ड्यू डेट आहे. आता मी याला क्लिक करून बघितलं इकडे तर इथे दिसतं ना इनवॉइसेस. इथे पुढे पण दिसतं इनवॉइसेस, एक्सपोर्ट इनवॉइसेस आणि B2C अदर्स आहे. आता याच्यामध्ये कसं होतं की हे इनवॉइस आहे, याच्यामध्ये काय चूक झाली असेल, इनवॉइस बनवण्यामध्ये काय चूक झाली असेल. आता चुका काय काय होतात इनवॉइस बनवताना. आता टॅक्स इनवॉइस ज्यावेळेस बनवला जातो तेव्हा त्याच्यामध्ये कसं असतं, एखादा समजा प्रॉडक्ट आहे, जसं एक प्रॉडक्ट ए, हे काय झालं डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स झालं. याची क्वांटिटी किती आहे इनवॉइसमध्ये काय असतं, याची क्वांटिटी किती आहे. समजा याची क्वांटिटी आहे 100, मग याचा रेट किती आहे, याचा रेट आहे 300 रुपीज. टोटल अमाऊंट किती होईल याची, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कसं होतं, क्वांटिटी जरी 100 त्यात दिली असते त्याच्यामध्ये सोप असतील, तर हे काही हिरे नाही आहेत किती झाडं मोजले जातील. कधी 98 पण जातात, कधी 96 पण जातात. जास्त गेले तर मग बाहेर बोलत नाही का, रेसिपीवर काय बोलत नाही. पण जर कमी गेले तर इमिजिएटली ते काय करतात, त्यांच्याकडे रेकॉर्ड करतात. आता हे जे आहे तर माझ्याकडे एका डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. आता हे डीमार्टचे डेबिट नोट आहे. जसं त्याच्याकडे क्वांटिटी शॉर्ट गेली का लगेच ते काय करतात, त्यांच्याकडे रेकॉर्ड करतात की एवढा मला शॉर्ट आला आहे आणि त्याच्यात तेवढ्या डेबिट नोट बनवल्या जातात. मग ह्या डेबिट नोट त्यांनी बनवल्या का तेवढी अमाऊंट ते कमी देणार. म्हणजे रिसिपियंटला कसं आहे, जसं टॅक्स इनवॉइस म्हणजे सप्लायरचा सेल्स असतो. टॅक्स इनवॉइस हा सेल्स असतो सप्लायरचा. तसंच टॅक्स इनवॉइस जो आहे हा सप्लायरने जो बनवला आहे तो बायर रेकॉर्ड करतो, रिसिपियंट रेकॉर्ड करतो, परचेस. रेसिपियंट किंवा बायर जो असेल हा रेकॉर्ड करेल परचेस. आता याच्यामध्ये जर का काय क्वांटिटी शॉर्ट गेली तर टॅक्स इनवॉइसच्या परचेसच्या समोर डेबिट नोट इश्यू करेल रेसिपियंट. ते असेल परचेस रिटर्न म्हणून त्याच्याकडे डॉक्युमेंट बनेल की त्याच्याकडे काय केलं, डेबिट नोट शॉर्ट गेले तेवढे गुड्स. ते शॉर्ट गेल्यामुळे जर इकडे 100च्या ऐवजी 98 गेले असतील तर 2 प्रमाणे जो रेट आहे मल्टिप्लाय होऊन तेवढा कमी होईल. तेवढी अमाऊंटची जर टॅक्स इनवॉइस असेल तर मग टॅक्स इनवॉइस सेल्स असेल तर ह्याच्यासाठी जो सेल्स केला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्हॅल्यू जर कमी करायची वेळ आली तर क्रेडिट नोट जाते. व्हॅल्यू काय करायची इकडे, कमी करायची. आणि जर व्हॅल्यू वाढवायची असेल तर डेबिट नोट. आता ह्या केसमध्ये परचेससाठी काय आहे, जे माझं सप्लायरचं सेल्स बिल आहे, तुम्ही जर रिसिपियंट असाल तुमच्याकरता परचेस आहे, तुमच्यासाठी परचेस रिटर्न आहे, माझ्याकरता सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न आहे. आणि इथे जे काय झालं डेबिट नोट, ह्या सेल्सची व्हॅल्यू वाढवायची इकडे, तर सेल्स जो आहे याची व्हॅल्यू मला इथे इन्क्रीज होईल. तुलनेने काय होईल, टॅक्सही वाढेल. केव्हा केव्हा कसं होतं की हा जो रेट आहे हा 300च्या ऐवजी 310 होता, पण 300च लावला गेला, रेट वाढलेला आहे. कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ॲग्रीमेंटप्रमाणे 310 होता, तो दाखवला गेला 300च. मग नंतर
एकदा इनवॉइस गेला तर मग इनवॉइस परत मागून करेक्शन करून दुसरा इनवॉइस दिला जात नाही. जो इनवॉइस आता केव्हा वेळा कसं होतं की इनवॉइस गेला आहे 10 दिवसांनी कळतं, 15 दिवसांनी कळतं, महिन्याने कळतं. जेव्हा कधी कळेल तेव्हा जास्तीची अमाऊंट जर का मी तुमच्याकडनं पैसे घेणं आहे, मी तुम्हाला तुमच्याकडे काय करणार बा आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे इनवॉइस चुकीचा मानला आहे तर वरची अमाऊंट द्या. तर तुम्ही काय म्हणाल की तुम्ही त्याचा डॉक्युमेंट द्या. मग त्याचं मी काय होईल वाढीव अमाऊंटचा डेबिट नोट बनवेन. म्हणजे जास्त अमाऊंट तुम्ही देणं आहे त्याप्रमाणे मग तुम्ही मला अमाऊंट द्या. अमाऊंट वाढली तर त्याच्यावरती GST पण त्याचप्रमाणे आकारला जाईल. आता ह्यासाठी काय केलं आहे, यासाठीच काय केलं आहे इकडे खाली दिलं आहे क्रेडिट डेबिट नोट, ज्याला दुसरं नाव आहे सप्लिमेंटरी डॉक्युमेंट, सप्लिमेंटरी इनवॉइस. म्हणजे जर मूळ इनवॉइसमध्ये काही बदल झाले, जसं परीक्षा असतात त्यामध्ये जर का आपली मुख्य उत्तरपत्रिका संपते तेव्हा आपण सप्लिमेंट पुरवणी मागतो, तसं हे पुरवणी डॉक्युमेंट आहे, सप्लिमेंटरी डॉक्युमेंट. म्हणजे मुख्य डॉक्युमेंटमध्ये जर का काय बदल होत असेल काही कारण असतो तो बदल नोंदवला जातो या सप्लिमेंटरी डॉक्युमेंटमध्ये, जी डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट. हा बदल या सेम मंथमधला असेल जरुरी नाही. अगोदरच्या कुठल्याही महिन्यामध्ये काही अशा प्रकारचा बदल करायचा राहून गेला आहे, हे काय चूक झाली आहे की तो बदल करायचा आहे तो या महिन्यात होऊ शकतो. गुड्स परत आले, डॅमेज आहे म्हणून गुड्स परत आले तर गुड्स परत केले परचेस रिटर्न. गुड्स मी परत घेतले माझ्याकरता सेल्स रिटर्न, माझ्याकरता सेल आहे बाहेरकरता परचेस आहे, माझ्याकरता डेबिट नोट आहे ती किंमत वाढली म्हणून आहे तर बाहेरकरता डेबिट नोट होईल. लक्षात घ्या. मी गुड्स परत घेतले, मी परत देतो इकडे बघा, इथे मी परत देतो बघा की माझा सेल्स आहे, तुम्ही बाहेर आहात, तुमचा परचेस. मी डॉक्युमेंट दिला तुम्हाला टॅक्स इनवॉइस, तुम्ही तुमच्याकडे रेकॉर्ड कराल तो परचेस म्हणून, मी रेकॉर्ड केला आहे सेल्स म्हणून. आता जर या सेल्समध्ये व्हॅल्यू वाढली, सप्लिमेंटरी इनवॉइस माझ्याकरता काय व्हॅल्यू वाढली तर डेबिट नोट, तुमच्याकरता तुम्ही तिथे रेकॉर्ड कराल क्रेडिट नोट. जर माझ्याकरता व्हॅल्यू कमी झाली तर मी रेकॉर्ड करीन क्रेडिट नोट, तुम्ही रेकॉर्ड कराल इकडे डेबिट. याचा काय होईल, सेल्स कमी झाला, सेल्स जर कमी झाला इथे सेल्स वाढला प्लस डेबिट नोटनी सप्लायरची व्हॅल्यू वाढते आणि तो डेबिट नोट आहे तो इथे काय आहे सेल्स आहे परचेस झाला. आता परचेस कमी करायला हा मायनस करेल. जर याला परचेस कमी करायचं आहे सॉरी हे इथे प्लस होईल, इथे मायनस होईल. परचेस कमी करायचं आहे तर डेबिट नोट, पण इथे काय होईल सेल्स कमी होईल. इथे सेल्स वाढला प्लस ह्याचा परचेस वाढला तर इथे प्लस काय होईल क्रेडिट नोट. डॉक्युमेंट याप्रमाणे रेकॉर्ड करायला लागेल. म्हणजे माझ्याकडे परचेस पण आहे सेल पण आहे तर मी काय करतो ज्यावेळेस सेल रेकॉर्ड करतो जेव्हा माझ्याकडे रेकॉर्ड करताना तिकडे सेल्स वाउचर असं असतं, एक असतं सेल्स वाउचर, माझ्या सॉफ्टवेअरमध्ये सेल्स वाउचर असते एक. दुसरं जर मला डेबिट नोट सेल वाढला म्हणून करायची आहे तर मी इथे असं लिहितो डेबिट नोट सेल्स, म्हणजे मला सेल्स वाढवायचे हे लक्षात घ्या. तिसरं मी इथे लिहितो क्रेडिट नोट. क्रेडिट नोट कसली आहे ना सेल्सची, म्हणजे सेल्स वाढला प्लस डेबिट नोट, सेल्स कमी झाला मायनस क्रेडिट. आलं लक्षात. आता तेच मी डिस्ट्रीब्युटर आहे, मी मॅन्युफॅक्चररकडनं ज्या वेळेस परचेस करीन तेव्हा माझ्याकडे मी रेकॉर्ड करीन इकडे परचेस. पण मला कुठल्याही प्रकारे किंमत परचेसची कमी करायची आहे तर मग इथे मायनस, आता इथे मी देईन डेबिट नोट परचेस. आणि तेच जर का किंमत कमी लावली गेली असेल तर मग सप्लायर म्हणजे मॅन्युफॅक्चरर किंमत वाढवून मला काय देईल डेबिट नोट देईल. मग त्यावेळेस माझ्याकडे काय रेकॉर्ड होईल इकडे प्लस काय होईल परचेस
क्रेडिट नोट परचेस. एवढं जर क्लिअर लिहिलं तरच कळतं काय चाललंय. आता कळलं ना काय कळलं. आता बघा मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला मी सेल जेव्हा करतो तेव्हा मला 1,000 रुपये मी बिल बनवलं, पण माझ्याकडनं ते 1100 बनायला पाहिजे होतं, तर मी 100 रुपयाची काय देईन तुम्हाला, डेबिट नोट देईन. कारण की मला वाढ करायची आहे, मग प्लस व्हायला पाहिजे ना इकडे. पण ते असं झालं की 1,000 तर तुम्हाला मी बिल दिलेलं आहे, सेल दिलेलं आहे, याची व्हॅल्यू कमी होऊन 900 दाखवायला पाहिजे होती. मग जर 900 दाखवायला पाहिजे तर मी -100चं काय देईन, क्रेडिट नोट देईन. आता तुमच्या साईडला काय होईल, तुम्ही परचेस केलं, तुम्ही तुमच्याकडे बिल आलं ज्यावेळेस तुम्ही बघितलं 1,000 रुपयाचं कसं काय, इथं 900 यायला पाहिजे. मग तुम्ही सांगाल की जास्त आहे, जर कमी करून पाहिजे मग तुम्ही काय कराल, परचेस मायनस करून 100 रुपयाची मला डेबिट नोट द्या. तसं हे माल कमी केला तर त्यांना कळतं की माल कमी केला, मग ते त्याप्रमाणे काय करतात, एक मेल टाकतात की हा इन्व्हॉइसचा एवढा माल कमी आला आहे आणि त्याची या प्रकारे डेबिट नोट बनवून ते पाठवतात. आता ही बायरची डेबिट नोट आहे. बघा बायरनी कमी केला तर सेल कमी व्हायला मला सेलची क्रेडिट नोट मला लागते, असं होईल. मग 100 इथे मायनस करायचे, त्यांनी कळवलं की 100 तुम्ही कमी करायला पाहिजे, मग तेव्हा मी सेल्स मला 100 कमी करीन, म्हणजे क्रेडिट नोट येईल सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही एका भूमिकात जा की तुम्ही सप्लायर आहात की तुम्ही रेसिपियंट आहात. मग हे डॉक्युमेंट कसे रेकॉर्ड करायचे हे लक्षात घ्या. नॉर्मली कसं होतं की सेल्स रिटर्न म्हणजे त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट कमी करायची व्हॅल्यू, आणि परचेज रिटर्न म्हणजे डेबिट नोट, हे सगळ्यांना माहिती आहे. पण याच्या उलटा रिझल्ट असेल की मला सेल्सची व्हॅल्यू वाढवायची आहे आणि परचेसची व्हॅल्यू वाढवायची आहे, मग काय रेकॉर्ड करणार. इथे काय केलं, सेल्सची व्हॅल्यू वाढवायची आहे, मग सेल्सची व्हॅल्यू वाढवायची आहे, इकडे काय केलं, डेबिट नोट. सेम परचेसची व्हॅल्यू वाढवायची आहे, मग इथे काय येईल, उलटं त्याच्या क्रेडिट नोट. हे या प्रकारे हे रेकॉर्ड होतं. इथे दोन्ही आहे, क्रेडिट डेबिट नोट, तिसरा दोन्ही आहे. मग ज्यावेळेस इथे जेव्हा येतो आपण, आता इथे हे रेकॉर्ड केलं आहे ज्यावेळेस, त्यावेळेस इथे क्लिक करतो मी, हा जो नंबर आहे हे दिसतं नोट टाईप क्रेडिट. नोट टाईप काय, क्रेडिट. याला क्लिक केलं, क्रेडिट डेबिट नोट. नोट टाईप काय काय दिसतंय, डेबिट दिसतंय ना इकडे. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कसली आहे, डिव्हिजन 1 मध्ये आउटवर्ड सप्लायची आहे. हा जो सेल झालेला आहे इनवॉइस दिसत आहे, हा रजिस्टर पर्सनला केलेला सप्लाय आहे. मग त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती इकडे इनवॉइस वाईज जाते. कुठल्या पार्टीला माल गेलेला, त्याच्या गिफ्ट नंबर येईल, त्याला किती इनवॉइस बनलेत, याला एकच बनला, याला 2 बनलेत, याला एकाला 9 बनलेत. मग त्याला क्लिक केलं ते दिसतं, हे इनवॉइस आहे. आतमध्ये इनवॉइस नंबर दिसतो, याला क्लिक केलं का इकडे दिसतं बघा, इथे रिसिपियंट नेम खाली मग ही अमाऊंट दिसते. तुम्ही इनवॉइस बघितलं आहे ना, मग त्यामध्ये ज्या प्रकारे कॉलम असतात की इथे पार्टीचं नाव काय, सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, माल कुठे गेला, त्याचा ॲड्रेस आणि डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, त्याचा क्वांटिटी, रेट, CGST, AGST, याप्रमाणे हे सगळं रेकॉर्ड झालं याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे हे डिस्प्ले झालं आहे. आता याच्यामध्ये जे बदल झाले अगोदरच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये, तर त्या बदलाप्रमाणे जे कम्युनिकेशन होतं, आता जर का मी तुम्हाला गुड्स पाठवले आणि तुम्ही बाहेर आहात आणि तुमचं जर का जास्त तुम्हाला मी GST लावला आहे किंवा तुम्हाला क्वालिटी कमी पाठवली किंवा रेट तुम्हाला जास्त लावला आहे, तर तुम्ही सांगाल रेट कमी पाहिजे, मग त्या केसमध्ये जी सुधारणा पाहिजे त्यानुसार तुमच्याकडनं मला इन्व्हॉइस मिळेल, डेबिट नोट, सप्लिमेंटरी इन्व्हॉइस, आणि तो माझ्याकडे मी इथे रेकॉर्ड करीन क्रेडिट नोट म्हणून. इथे रेकॉर्ड होईल तो
क्रेडिट नोट म्हणून. म्हणजे ज्या वेळेस मला टॅक्स भरायचा आहे, मी ज्या वेळेस टॅक्स भरतो इकडे खाली इकडे येतं व्ह्यू समरी. या व्ह्यू समरीमध्ये ही जी अमाऊंट येते इकडे बघा, ही जी अमाऊंट आहे टोटल रिसिपेंट वाईज समरी, हे एवढे रिसिपेंट आहेत, त्यांचे 260 इनवॉइस आहेत, त्याची एवढी अमाऊंट आहे. याच्यामध्ये खाली क्रेडिट डेबिट नोट दिसतं इकडे, ही मायनस अमाऊंट येते. जास्त अमाऊंटचा इनवॉइस बनला आहे तो कमी करायचा आहे, तर सप्लायर काय बनतो क्रेडिट नोट. म्हणजे ज्यावेळेस मी टॅक्स भरायला जाईन, ॲज अ सप्लायर जेव्हा मला टॅक्स भरायचा आहे त्यावेळेस मी कशा प्रकारे भरीन, कशा प्रकारे दाखवीन की टॅक्स इनवॉइसची जी अमाऊंट आहे, जी अमाऊंट माझी टॅक्स इनवॉइसची आहे ती समजा 10,000 रुपये मला टॅक्स भरायचं आहे, प्लस याच्यामध्ये अगोदर व्हॅल्यू कमी दाखवली गेली होती ती प्लस डेबिट नोटची व्हॅल्यू समजा 2,000 आहे तर 2,000 येईल, आणि मायनस काही जास्त टॅक्स भरला गेला होता त्याची व्हॅल्यू कमी केली क्रेडिट नोटनी, ती जर का इकडे 500 असेल तर मग हे 10,000 प्लस 2,000 मायनस 500 असं करून 11,500 अशी व्हॅल्यू होईल. बरोबर आहे की नाही? सगळ्यांना कळलं एवढं? एवढा टॅक्स देणं लागतो. हा सेम CGST येईल, सेम HGST येईल, सेम IGST होईल. तर याप्रमाणे ही टोटल दिसते किती अमाऊंट देणं आहे. आणि मग ही जी व्हॅल्यू आहे, हे जे मी इकडे दाखवलेलं आहे याचीच व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ही देणं आहे ना, ही जी व्हॅल्यू द्यायची आहे GST आहे 3B आहे इकडे. जेवढा आकडा तिकडे आलेला असेल लायबिलिटीचा, इथे काय दिसतं GHL 1 फाईल 3.1 ABCE लायबिलिटी आहे दिसतं. ह्याच्यामध्ये काय होईल, GHL 1 मध्ये जी अमाऊंट दाखवली आहे ती या कॉलममध्ये 3.1 A मध्ये आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईजमध्ये टोटल ती अमाऊंट आहे. टॅक्स इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट होऊन इथे ती अमाऊंट भरायला किती येते हे दिसतं. आलं लक्षात? आता जसं मी हे दाखवीन सप्लायर म्हणून, तर रिसिपियंटकडे काय जाईल, रिसिपियंटकडे इथे 2A दिसतं आहे. या 2A मध्ये B2B इनवॉइस आहे, इथे क्रेडिट नोट आहे. लक्षात घ्या, B2B इनवॉइसमध्ये इथे क्रेडिट डेबिट नोट दोन्ही आहेत. इथे क्लिक केलं ते इनवॉइस त्याच्यात 2A दिसते. याच्याकडून मी टॅक्स घेतला आहे, ज्याच्या नावे लिहिलं आहे त्याला असं दिसेल की हां सप्लायरने हे दाखवलं आहे. सप्लायर कोण आहे, हा सप्लायर आहे. यांनी इथे इनवॉइस जो दाखवला आहे त्याची माहिती आहे इकडे 1 2 3 4 या प्रकारे दिसेल. याला क्लिक केलं, आतमध्ये एक इनवॉइस आहे दिसतं. याला क्लिक केलं, दोन इनवॉइस आहे. जेवढे इनवॉइस असेल तेवढ्या आतमध्ये दिसतील. त्याला क्लिक केलं तर त्याच्या आतमध्ये 12% अमाऊंट दिसते. इथे पुढे आलेलं आहे. क्रेडिट नोटला क्लिक केलं, याला क्लिक केलं, नोट टाइप काय दाखवतो C. आलं लक्षात?
कळलं की नाही कळलं एवढं? सप्लायर काय बनवणार? टॅक्स इनवॉइस. त्या टॅक्स इनवॉइसमध्ये काही बदल असेल, सप्लायरनी बनवला टॅक्स इनवॉइस. जसा सप्लायर आउटवर्ड सप्लाय करतो, टॅक्स इनवॉइस बनवतो. या टॅक्स इनवॉइसमध्ये एक बदल होऊ शकतो, तो म्हणजे जो इनवॉइस बनवला आहे, टॅक्स इनवॉइस बनवला आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू कमी गेली आहे, वाढवायची आहे व्हॅल्यू. तर सप्लायर काय बनवेल? डेबिट नोट. आणि जर त्याच्यामध्ये व्हॅल्यू कमी करायची आहे तर सप्लायर बनवेल क्रेडिट नोट. म्हणजे मला आउटवर्ड सप्लाय तो मी डिक्लेअर करतो ॲज अ सप्लायर म्हणून, त्याच्यामध्ये नंतर जो टॅक्स इनवॉइस बनला आहे त्याच्या संदर्भामध्ये काही बदल झाला असेल, काही चूक झाली असेल, काही करेक्शन असेल, तर ते करेक्शन सप्लिमेंटरी इनवॉइसमध्ये जर व्हॅल्यू वाढत असेल तर डेबिट नोट इश्यू होईल, व्हॅल्यू कमी होईल तर क्रेडिट नोट इश्यू होईल. आणि त्याप्रमाणे ती रिसिपियंटच्या 2A मध्ये दिसेल. तीन डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर पाहिजे: टॅक्स इनवॉइस, क्रेडिट नोट आणि डेबिट नोट. फक्त वरती हेडिंग काय असतं? डेबिट नोट. हेडिंग काय असतं? क्रेडिट नोट. कळलं? बसा ना इकडे, इथं सांग. 10 आयटम आहे याच्यामध्ये. 10 आयटम आहे इनवॉइसमध्ये. ओके, इनवॉइस टॅक्स इनवॉइस ज्या बनवला याच्यामध्ये 10 आयटम होते. ओके, 10 आयटम होते. या 10 आयटममध्ये काय झालं? 2 आयटम जे आहेत याची क्वांटिटी किंवा व्हॅल्यू याच्यामध्ये चुकीची माहिती गेली. तर मग याच्यामध्ये काय केलं जातं? हे 2 आयटम बघा यात मला दिसतात, 2 आयटम त्यात टाकले आणि त्याप्रमाणे तिथे लिहिलेलं आहे की ते आयटम कमी आले म्हणून इथे काय केलं? एवढे गुड्स कमी आले. किंवा जर व्हॅल्यू कमी आली तर इथे त्याची जी क्वांटिटी आहे ती टाकली जात नाही, रेट टाकला जात नाही. फक्त ह्या स्टॉक आयटम एवढ्या व्हॅल्यूने आम्हाला जास्त रेट लावला गेला. व्हॅल्यू डिफरन्स आहे. आयदर 2 आयटम कमी गेले म्हणून किंवा मग 2 आयटमची व्हॅल्यू डिफरन्स आला म्हणून रेट डिफरन्स. म्हणजे क्वांटिटी कमी आली किंवा रेट जो आहे हा त्यांना करेक्ट करून पाहिजे. या 2 केसमध्ये काय होईल? जर का व्हॅल्यू वाढवायची आहे तर डेबिट नोट, कमी करायची आहे तर क्रेडिट नोट. तर स्टॉक आयटम जास्त गेले असतील तर इमानदारीत केलं 2 स्टॉक आयटम जास्त आले तर त्याला तुम्ही काय आम्हाला करा, आम्ही ते घेतो आणि तुम्ही एक्स्ट्रा 4 लावा. मग एक्स्ट्रा 4 लावा म्हणजे डेबिट नोट वाढवायचं सप्लायरला, कमी करायचं मायनस होईल. किंवा गुड डॅमेज झाले तर डॅमेज गुड्स व्हॅल्यू कमी करायची, मग क्रेडिट नोट येईल. चार कारण आहेत, लक्षात घ्या. 4 कारण आहेत. एक, जो स्टॉक आहे त्याच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. दुसरा, जो स्टॉक आहे त्याची क्वांटिटी आहे त्यात फरक पडला. तिसरं, स्टॉक रिटर्न केला किंवा तो डॅमेज झाल्यामुळे त्या स्टॉकची व्हॅल्यू कमी झाली. आणि चौथं जे कारण आहे त्यामध्ये हे सगळं व्हॅल्यू बरोबर आहे, क्वांटिटी बरोबर आहे, गुड्स काय परत नाही गेले, पण त्याचा जो GSTचा रेट आहे, हा जो रेट आहे तो चुकीचा दिला. 18 होता 12 दिला गेला, 12 आहे तो 18 लावला गेला. ह्या कुठल्याही कारणामुळे काय होतं? स्टॉकची व्हॅल्यू चुकली, स्टॉकची क्वांटिटी चुकली, स्टॉक रिटर्न केला, डॅमेज झाला, किंवा मग GSTचा रेट जो आहे हा जर का रॉंग त्यामध्ये रेकॉर्ड झाला त्या इनवॉइसमध्ये,
तर ते करेक्ट करण्यासाठी व्हॅल्यू प्रॉपर येण्यासाठी मग त्याच्या अगेन्स्ट सप्लिमेंटरी डॉक्युमेंट जर व्हॅल्यू वाढवायची आहे तर डेबिट नोट, व्हॅल्यू कमी करायची तर क्रेडिट नोट. सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या, मी सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. GSR 1 हा सप्लायरनी भरायचा आहे, रेसिपियंटनी नाही, बायरनी नाही. कळलं एवढं? आता 25 मिनटं फक्त मी एवढंच सांगतोय की जर टॅक्स इनवॉइस बनवला त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती कसली आहे, कुठले गुड्स, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स आहे, मग त्याची क्वांटिटी, त्याचा रेट, याप्रमाणे एक व्हॅल्यू येईल. त्या व्हॅल्यूवरती जी व्हॅल्यू इनवॉइसमध्ये येते, इनवॉइसमध्ये जी व्हॅल्यू येते त्या व्हॅल्यूवरती जो रेट नोटिफाय केला आहे त्या गुड्ससाठी, एका गुड्सला 5% आहे, दुसऱ्या गुड्सला 12 आहे, तिसऱ्या गुड्सला 18 आहे, त्याप्रमाणे काय होईल, तो GST चार्ज होईल ना. काही गुड्स एकदम असतील, करमुक्त असतील तर GST लागणार नाही. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जर का 10,000चे गुड्स दिले, ओके, तुम्ही ते गुड्स घेऊन गेला आणि तुम्हाला लक्षामध्ये असं आलं की तुम्ही एक स्टॉक आयटम मी तुम्हाला दिलाच नाही. तुम्ही याल ना माझ्याकडे की बघा यादीप्रमाणे मी तुम्हाला 10 गुड्स सांगितले होते, तुम्ही 9च गुड्स दिलेत, 9च गुड्स दिलेत. मग इनवॉइस मला मी 9च गुड्स दिला क्या? इनवॉइस मात्र 10 गुड्स आहे, इनवॉइसमध्ये 10 गुड्स आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये तुमच्याकडे 9च गुड्स गेले. म्हणजे जसं आपण त्या वस्तू सगळ्या पॅक करून घेतल्या, त्या भरत असताना एक गुड्स घेत राहिला. होतं ना असं कधी, आपण समजा काय ग्रोसरी आणायला जातो, किराणा माल, किंवा असं होतं की अरे आपण जे यादी बनवली आहे त्यांनी सगळे तिथे गुड्स मागितले, आपण त्यांनी गोळा केले, भरले, बिल बनवलं, बिल असं आपण लिहून दिलं, त्यांनी पण लिहून ते यादी बनवली, हे पाहिजे ते घेतले, पुढे रेट लिहिला, पैसे पेमेंट पूर्ण केलं आपण, पण घरी येऊन पडतं एक आयटम कमी आहे. मग जाऊन त्याला विचारलं, तो बोला हां एक आयटम तुमच्या इथे राहिलेला होता, आयदर तुम्ही तो काय करा आयटम परत घेऊन याल, असं कराल ना. पण इथे कसं आहे, मोठ्या स्तरावरती असं होत नाही. आता जर का तुमच्याकडे 10,000चे गुड्स तुम्ही घेतलेत आणि ॲक्च्युली तुम्हाला 9,000चेच गुड्स मिळाले, तर तुम्ही काय बोलाल, आता पुढची मी ऑर्डर देईन तेव्हा त्यात ते गुड्स द्या, आता ह्या इनवॉइसच्या अगेन्स्ट तुम्ही 1,000 कमी करून द्या, मी तुम्हाला 9,000चं पेमेंट करतो. पण 1,000 कमी कसे होतील, कारण बिल ते 10,000 बनलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला मला 10,000चं बिल दाखवायचं आहे ना, आणि 10,000वरती मला टॅक्स पण जमा करायचा आहे तुमच्याकडनं घेऊन, फॉरवर्ड चार्ज आहे हा. मग जर मी सप्लाय केला आहे 9,000चा तर मी 10,000वरती टॅक्स का भरायचा? मग कायदा काय म्हणतो, जर तुमचा इनवॉइस 10,000चा बनला आहे आणि तुम्ही माल दिला आहे 9,000चाच, तर तुम्ही 1,000चा काय करा, इकडे 1,000ची सप्लायर डेबिट नोट बनवेल. ओके, आता तुमच्याकडे तुम्ही इनवॉइस दिला मी 10,000चा, तुम्ही 10,000चा इनवॉइस रेकॉर्ड कराल, पण तुम्हाला गुड्स आलेत 9,000चे. मग तुम्ही काय कराल, माझी क्रेडिट नोट आहे, जसा माझा सेल आहे, तुमचा परचेस आहे, जसं माझी क्रेडिट नोट आहे, तुमची डेबिट नोट आहे बाहेरची, तुम्ही रेकॉर्ड कराल डेबिट नोट, 10,000चा माल आला आणि 1,000चा माल परत गेला किंवा आलाच नाही, शॉर्ट आला, म्हणून तुम्ही डेबिट नोट ते रेकॉर्ड कराल. म्हणजे तुम्हाला काय 10,000 मायनस 1,000, तुम्हाला गुड्स मिळाले 9,000चे. अकाउंटिंग या प्रकारे होतं. डीमार्टकडे 1,000च्या वरती सप्लायर आहे आणि रोज त्यांच्या गोडाऊनला जो माल येतो तिकडे काय माणसं आहेत, चेक करतात, तो माल गोडाऊनमध्ये स्टोअर करतात. चेक करताना कळतात काही गुड्स शॉर्ट आले, कुठे कुठे रेट डिफरन्स आहे, मग त्याप्रमाणे काय होतं, ते डेबिट नोट अशा इश्यू करतात. आता ह्या एका पार्टीच्या 200+ डेबिट नोट आहेत, अशा 1,000 पार्टीच्या किती होतील मला सांगा. मग 1,000 पार्टीला असे 200 डेबिट नोट आहेत, ते अगोदरचे इनवॉइस परत पाठवा आणि करेक्ट इनवॉइस मागवा, पॉसिबल नाही, हे प्रॅक्टिकल नाही. कोण मागे लागेल देशात? त्यापेक्षा आम्हाला जे गुड्स आले, जेवढे शॉर्ट आले, तुम्हाला मी 10,000चे गुड्स दिले आणि तुम्हाला कळलं 9,000 गुड्स मिळाले, तुम्ही काय सांगाल, 9,000चे गुड्स आलेत, 1,000ची डेबिट नोट तुम्ही भरून मला पाठवून दिली का, मला कळलं.
जर मला हे मान्य नसेल तर मी येऊन तुम्हाला कंप्लेंट करेल. तर मला मान्य आहे, ठीक आहे, चला 1,000 मी कमी करतो. आलं लक्षात? या प्रकारे व्यवहार चालतो. आता ज्या प्रकारे तिथे गुड्स गेले त्या प्रकारे ते गुड्स तिथे त्यांच्या गोडाऊनमध्ये आलेले. या गुड्सचं जे गुड्स गेले ज्याला EV बिल ॲप्लिकेबल आहे त्याचं EV बिल बनवलं जाईल. म्हणजे गव्हर्नमेंटला कळेल की कुठला माल कुठल्या ठिकाणावरनं कुठे पोहोचवला जातो. ती इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला मिळेल. ज्यांना इनवॉइस ॲप्लिकेबल आहे त्यांचं इनवॉइस बनेल. चेक पोस्ट आहे, गव्हर्नमेंटला वाटलं चेक पोस्टला ते कुठली गाडी चेक करू शकतात EV बिल बनवलं की नाही बनवलं आहे. ते EV बिल नसेल बनवलं तर त्यांना पेनल प्रोव्हिजन प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होईल पुढे. आता एकदा का गुड्स प्रॉपर ठिकाणी पोचले का नंतर सप्लायर काय करेल, GSL-1 फाईल करेल. त्यामध्ये या इनवॉइसची इन्फॉर्मेशन देईल. हे जी इनवॉइस आहे त्याची इन्फॉर्मेशन कुठे द्यायची, रिटर्न GSL-1 मध्ये सप्लायर देईल ही माहिती. आता या GSL-1 मध्ये हा जो 4 दिसतोय 4A टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू रजिस्टर्ड पर्सन. आता डीमार्टकडनं आपण काही गुड्स घेतो आपल्या होम यूज करा, बरोबर आहे. तर आपण कोण आहोत, अनरजिस्टर्ड पर्सन आहोत. मग इथे डीमार्ट काय करतं, डीमार्ट या इकडे B2C अदर्समध्ये त्यांनी जे गुड्स सप्लाय केलेत स्टेट वाईज, स्टेट महाराष्ट्राचे, मग इकडे 18% रेट जे गुड्स सप्लाय केलेत त्याची एकूण व्हॅल्यू किती आहे. म्हणजे इकडे 10,000 बिलं बनले असतील, त्यांची 1,00,000 बिलं बनले असतील महिन्याभरामध्ये, त्याची एकूण अमाऊंट किती आहे. 18% वाले गुड्स विकले त्याची अमाऊंट किती आहे. 0 रेट असलेले गुड्स किती विकले त्याची किती ते आहे व्हॅल्यू. 12% वाले गुड्स विकले त्याची एकूण व्हॅल्यू किती. 5%ची एकूण व्हॅल्यू किती. ही एकूण व्हॅल्यूच्या नाव टाकायची आणि त्या व्हॅल्यूवरती जो 18% आहे, 9% CGST, 9% AGST याप्रमाणे ते रेकॉर्ड करायचं. मेडिकल शॉप आहे, मेडिकल शॉपमधनं औषधं कोण घेतो, अनरजिस्टर्ड पर्सन घेतो. मेडिकलवाल्यांना फक्त हाच कॉलम भरायचा असतो. इनवॉइस 1,00,000 बनले असतील, 5,00,000 बनले असतील, सगळे इनवॉइस त्यांना अशा प्रकारे एक एक इनवॉइस दाखवायला लागत नाही, कारण की रिसिपियंटला इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करायचं नाही आहे. मुख्यत्वे हे जे 2 कॉलम आहेत, एक 4A आणि दुसरा इकडे हा जो B2C अदर आहे, या 2 मध्येच जास्त करून माहिती येते. जो एक्सपोर्ट करतो तो इकडे दाखवेल एक्सपोर्ट. आणि B2C लार्जमध्ये काय येतं, असे इनवॉइस ज्या इनवॉइसची व्हॅल्यू 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि राज्याबाहेर सप्लाय होतोय आणि रिसिपियंट अनरजिस्टर्ड पर्सन आहे. समोर दिसते ना ते वाचा काय दिलं, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज टू अनरजिस्टर्ड पर्सन. पहिले काय पाहिजे, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज पाहिजे, एक्झाम नाही, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज पाहिजे. दुसरं तो अनरजिस्टर्ड पर्सनला पाहिजे. तिसरं प्लेस ऑफ सप्लाय, ज्या राज्यामधला सप्लायर आहे त्या राज्यामध्ये नाही, वेगळ्या राज्यामध्ये माल पाठवतोय आणि व्हॅल्यू त्याची 2.5 लाखापेक्षा जास्त पाहिजे. 4 गोष्टी आहेत, टॅक्सेबल सप्लाय, अनरजिस्टर्ड पर्सनला, राज्याबाहेर आणि इनवॉइस व्हॅल्यू 2.5 लाखापेक्षा जास्त. असे इनवॉइस इकडे दाखवायचे. 2 लाख जर असेल तर मग इथे येईल. 5 लाख आहे आणि राज्यामध्येच आहे, सेम राज्यावर आहे, तरी B2C अदरमध्ये येईल. राज्याबाहेर आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे आणि 2.5 लाखाहून जास्त व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल सप्लाय, तर मग B2C लार्जमध्ये येईल. हे सगळ्यांचं होत नाही तरी हा कॉलम ते भरणार नाही, त्यांना लागू होत नाही का हा कॉलम. एक्सपोर्टची करत नाही त्यांना हा कॉलम लागू होत नाही. नील रेट, नील रेटमध्ये इथे क्लिक केलं हे बघा आले नील रेटेड, ही व्हॅल्यू आहे. आता नील रेट किंवा एक्झाम हे लोकांना सेमच वाटतात, त्यामुळे त्यात काय फार काय एक्झाम कुठला नील रेट कुठला असं बघत नाही. हे एक्झाम नाही, ते एक्झाममध्ये यायला पाहिजे, ते नील रेटमध्ये झाले. आणि नॉन GST मात्र वेगळा आहे, तो वेगळा कॉलम आहे. लॉसाठी कायद्यासाठी नील रेट आणखी एक्झाम वेगळा असतो, पण पब्लिकसाठी व्यापाऱ्यांचा त्यांना फरक कळत नाही. नील रेट एक्झाम एकच. नॉन GST आहे तर इकडे
वाईन शॉप आहे, पेट्रोल पंप आहे, त्याची व्हॅल्यू इकडे अपेक्षित आहे. आलं लक्षात? हा आउटवर्ड सप्लाय झाला. हा जो आउटवर्ड सप्लाय आहे तुम्हाला इथपर्यंत कळलं. आता मी 4B काय सांगतो नंतर. ओके, आता हे जे इनवॉइस बनलेत याची HSN इनवॉइस समरी इकडे येईल. कुठले गुड्स गेले? हे एक गुड्स आहे. आलं लक्षात? म्हणजे कुठले गुड्स गेले हे कळतं. ॲक्च्युली कुठला माल हा पाठवतो या सप्लायर हे HSN वाईज समरी शिवाय कळत नाही. रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस तिकडे 5 गुड्स आणि 5 सर्व्हिसेस यांचे HSN कोड टाकायला लागतात. आणि तिथे मॅन्युफॅक्चरर आहे, ट्रेडर आहे, होलसेलर आहे, हे पण द्यावं लागतं रजिस्ट्रेशन घेताना. ही माहिती द्यायची असते. त्याच्यावरनं हे कळतं डिपार्टमेंटला की एखादा व्यक्ती कुठल्या प्रकारच्या गुड्समध्ये डील करतोय. आता जरी माझा नंबर आहे आणि मी जर का अशा प्रकारे ग्रोसरी स्टोअर चालवतो आणि मी जर कार परचेस केली म्हणजे ती कार मी विकायला परचेस नाही केली. हे कळतं की माझा कार विकणं बिझनेस नाही आहे. आणि जर मी कार विकली असेल, कार घेऊन मी एखाद कार घेऊन विकू पण शकतो, असे काय म्हणाय नाही मला. तर जर विकली असेल तर इथे HSN कोडमध्ये त्या कारचा HSN कोड दिसतो का? तर कळतं कार विकली. मी कार विकत घेतली, सप्लायर दाखवेल मी कार विकत घेतली, त्याच्या HSN कोडवरून कळेल की त्यांनी कार कोणाला विकली. आणि जर मला विकली आहे तर मी जर ती विकत असेल परत HSN कोड इथे आला तर कळेल की मी कार घेऊन विकलेली आहे. HSN कोडमुळे हे कळतं कोण व्यक्ती कुठले गुड्स परचेस करतो आणि त्यांनी किती गुड्स विकलेत. म्हणजे स्टॉकमध्ये काही गुड्स राहिलेत का, एखाद्याचे HSN कोड असेल आणि त्याचा इनवर्ड एंट्री दिसते, आउटवर्ड एंट्री नाही आहे, म्हणजे तो गुड्स त्याच्या स्टॉकमध्ये असला पाहिजे. एवढ्या अंडरस्टँडिंगनी, एवढी समज घेऊन जर तुम्ही बघितलं तरच तुम्हाला काही गोष्टी म्हणजे डिस्क्रिपन्सी असेल तर लक्षात येईल, अदरवाईज येणार नाही. मी एवढ्या वेळेला का देतोय? कारण जी माहिती समोर आली आहे ती माहिती समजून घेणं पहिले गरजेचं आहे की या माहितीचा अर्थ काय. युनिक क्वांटिटी कोड म्हणजे हे जे मटेरियल आहे हे मोजण्याचं साधन काय? पॅकिंग, 1 पॅक 2 पॅक किंवा मग हे किलोग्रॅम्स, डझनमध्ये असतं. तर हे त्याचे वेगवेगळे ते मोजण्याचे साधनं आहेत. नंबर्समध्ये आहे, मग नोज, पॅकेट, मग PAC येईल, युनिक क्वांटिटी कोड UQC. हां, तुम्हाला याचे ज्या वेळेस तुम्ही त्यांनी रेट नोटिफाय केलेत, HSN वाईज नोटिफाय केलेत, हे त्यांनी नोटिफाय केले ते याच प्रकारे नोटिफाय केले. पण दुसरं दाखवतो बघा, ज्यावेळेस मी इकडे येईन आता हे एप्रिलचं काढतो मी एप्रिलला जेव्हा इथे GSR 1 भरायचं आहे मला, आता हे येईन, हा HSN वाईज समरी ही ज्यावेळी इथे टाकली जाते, इथे बघा मी टाकलं इकडे 85 वरना बघा हे जे आहे 8 डिजिट कोड आहे. आता 8501 हे आलं, 8510 हे टाकलं तर हे वेगळं आहे. 851010 या प्रकारे दिसतं ते स्टॉक आयटम कुठला आहे. असं काय नाही तर दाखवणार नाही. $85101000
त्यामध्ये एवढे स्टॉक आयटम. तर हे कस्टममध्ये ही यादी आहे तीच वापरली जाते GSTमध्ये पण. त्यामुळे तुम्ही ही पहिले संपूर्ण यादी मिळवा. त्यात बघा की 1 ते 98 गुड्स आहेत आणि 99मध्ये सर्व्हिसेस आहेत. सर्व्हिस अकाउंट कोड हा 99 येतो आणि जे गुड्सचे कोड आहेत ते 1 ते 98मध्ये दिलेले आहेत, कॅटेगराईज केलेले आहेत. मी ते कुठल्याही आकडा टाईप करीन 01 दिलं, हे प्राणी आहेत 01 ते प्राण्याचा प्रकार आहे. आलं लक्षात? जर मॅन्युअली टाकलं तर या प्रकारचं चुकीचं घेत नाही काय. आणि हे एवढे इनवॉइस मॅन्युअली टाकणं पॉसिबल नाही. आम्ही आमच्या सॉफ्टवेअरमध्ये हे रेकॉर्ड करतो इसेशन वाईज समरी आणि तिकडनंच मग हे सगळं इकडे डेटा अपलोड करतो. म्हणजे डिमांड जर का 1 लाख इनवॉइस महिन्याला बनवत असेल तर त्यांना 1 लाख इनवॉइस इथे ॲड करत बसणं मॅन्युअली पॉसिबल नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या एंट्र्या झाल्या तिकडनं ते एकच फाईल बनते त्याची, जी एक्सपोर्ट होते आणि नंतर मग इकडे इम्पोर्ट केलं जातं. तो डेटा संपूर्ण जो आहे तो इकडे प्रिपेअर ऑफलाईन करून इकडनं मग त्याला इम्पोर्ट करता येतं. चूज फाईल म्हटलं तर त्या फाईलमध्ये सगळा डेटा आहे, ज्यामध्ये B2B इनवॉइस, B2C इनवॉइस, AGM कोड सगळं आहे. ते इकडनं केलं तर सगळा डेटा इकडे मग दिसतो. जर ई इनवॉइस बनला तर ई इनवॉइस पोर्टलवरनं सगळे इनवॉइसची इन्फॉर्मेशन इकडे ॲटोमॅटिक आहे, भरायला लागत नाही वेगळं. HSN समरी येत नव्हती पहिले, आता ती पण येणार आहे ॲटोमॅटिक. म्हणजे HSN सकट सगळं हे दिलं तर जो B2Bच सप्लाय करतो त्याला GSTमध्ये काही स्वतंत्र भरायची गरज पडणार नाही. B2B इनवॉइस गेले इनवॉइस पोर्टलला, डेबिट नोट क्रेडिट नोट गेल्या. B2C असेल त्याचा इनवॉइस नाही आहे, त्यामुळे ते टाकायला लागेल माहिती B2C. पण एक मॅन्युफॅक्चरर आहे तो काय B2C सप्लाय करत नाही, तो आपल्या डिस्ट्रीब्युटरला सप्लाय करतो. ही सगळे त्याचे रजिस्टर्ड पर्सन असतात डिस्ट्रीब्युटर जे आहेत. त्यामुळे त्याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती ॲटोमॅटिक या GST1मध्ये येणार. तर एवढं. आता ह्याच्यामध्ये जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला ॲडव्हान्सवर टॅक्स द्यायला लागतो. तरतूद अशी पण केली होती की गुडच्या सप्लायरला पण ॲडव्हान्सवर टॅक्स द्यायला लागेल, पण वॅटमध्ये ॲडव्हान्सवर टॅक्स नव्हता. गुड्स विकले तरच टॅक्स भरायचा होता. सर्व्हिस टॅक्समध्ये तर असं होतं की एक ठराविक अमाऊंट असेल, एखादा बिझनेस ठराविक टर्नओव्हरच्या आतमध्ये असेल तर त्याला ज्यावेळेस रेसिपॅन्टकडून पैसे मिळतील तेव्हाच त्याला सर्व्हिस टॅक्स जमा करायचा अशी पूर्वी प्रोव्हिजन होती. सर्व्हिस टॅक्स जर एखादा आर्किटेक्ट आहे तो एखादा बिल बनवतो आणि बिल्डरला तो बिल देतो, बिल्डर त्याला तेव्हा पेमेंट करेल, सर्व्हिस टॅक्स त्याला तेव्हाच जमा करायचा आहे. अशा प्रकारची प्रोव्हिजन होती. पैसे आले GST मिळाला तर जमा करा. त्यामुळे ॲडव्हान्स आला तर सर्व्हिस टॅक्समध्ये पैसे मिळाले तर टॅक्स जमा करा, पण वॅटमध्ये तसं नव्हतं. त्यामुळे ते जी तरतूद आहे ती स्थगित केली गेली की गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला तर GST भरण्याची गरज नाही. पण सर्व्हिसच्या केसमध्ये जर तुम्हाला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळतं त्याची व्हॅल्यू समजा 10 करोड आहे, तर कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस मिळतं तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किल वापरले जातात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस वापरल्या. मुळात कॉन्ट्रॅक्ट ही पण सर्व्हिसेस आहे, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस. मग कॉन्ट्रॅक्टर वेगवेगळे इंजिनियर एक्सपर्ट हायर करतो आणि त्यांच्याकडनं ते काम जे आहे सगळ्यात करून घेतो. त्यामुळे जेव्हा 10 करोडचं कॉन्ट्रॅक्ट असेल तेव्हा त्याला खर्च येईल 6 करोड 7 करोड 3 करोड तो कमवेल, ॲटलिस्ट 3 करोड तर कमवेल 10 करोडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. मग त्याला जर ॲडव्हान्स मिळाला 2 करोड तर त्यात तो GST ॲडव्हान्सने भरू शकतो. पण जे गुडचे सप्लायर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 2%, 3%, 4%नी बिझनेस करतो. आता मार्जिन जे आहे ते 4%. मॅन्युफॅक्चरर म्हणतो क्वांटिटीमुळे आम्ही करोडोमध्ये जेव्हा बिझनेस करू तेव्हा काही लाख आम्हाला मिळतात, पण टॅक्स तुमचा 5% आहे, जो आमच्या मार्जिन आहे 4%, त्याहून जास्त टॅक्स 5% आहे, कमीत कमी टॅक्स 5%, तर आम्ही तो नाही करू शकतो ॲडव्हान्सवरती. त्यामुळे गुड्सच्या इंडस्ट्रीला ॲडव्हान्सवर टॅक्स भरण्याकरता अडचण होती. आणि तुम्ही GST कशाचा आणलेला आहे
इज ऑफ डुईंग बिझनेस, इथे आमचा डिफिकल्ट होईल बिझनेस करणं. त्यामुळे गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स टॅक्सची जी तरतूद आहे ती आता स्थगित केलेली आहे. त्यांनी कायदा केला आहे, पण तो कायदा आता कार्यरत नाही. ती तरतूद ती ॲक्टिव्ह नाही, तरतूद इनॲक्टिव्ह केली गेली. त्यामुळे इथे ॲडव्हान्स रिसिव्ड जो आहे हा सर्व्हिस प्रोव्हायडरसाठीच आहे. किती पैसे ॲडव्हान्स मिळतो, 10,000 मी ॲडव्हान्स घेतले आणि जर माझ्या सर्व्हिसवर 10% 18% टॅक्स असेल तर ती अमाऊंट 118% मी घेतलेली, त्यातला 18% टॅक्स जमा करायचा. मग जेव्हा इनवॉइस बनेल तेव्हा इथे वरती इनवॉइस दाखवला जाईल. इनवॉइस 5 लाखाचा आहे, मी अगोदर 1 लाख ॲडव्हान्सवर टॅक्स जमा केला आहे. मग खाली इकडे आहे ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स, मग इकडे 1 लाख वजा होते. जेव्हा ॲडव्हान्स घेतला जातो तेव्हा रिसिपिएंटला ITC मिळत नाही. ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट रिसिपिएंटला ITC मिळत नाही. जेव्हा इनवॉइस बनेल, इनवॉइस ज्यावेळेस बनेल आणि जर गुड सर्व्हिस संपूर्ण रिसिव्ह केलेले असतील तरच ITC घेता येतो. हे ITC इनपुट टॅक्स क्रेडिटची तरतूद आहे, त्यात सांगितलं आहे. जेव्हा ते बघू तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. आता एवढंच लक्षात घ्या की जेव्हा इनवॉइस बनवला जाईल तेव्हा अगोदर जो ॲडव्हान्स दिला होता त्याची ॲडजस्टमेंट या कॉलममध्ये खालच्या 11 कॉलममध्ये 11 4A मध्ये इनवॉइस येईल आणि इथे 11 मध्ये काय येईल, ॲडजस्टमेंट ऑफ ॲडव्हान्स, जो सर्व्हिस प्रोव्हायडरने अगोदर त्याच्यावर टॅक्स भरलेला आहे. जर वरती 5 लाख रेकॉर्ड केले म्हणजे 5 लाखावर टॅक्स देणे असा अर्थ होईल ना. 1 लाखावरती टॅक्स अगोदरच्या महिन्यात कुठल्याही महिन्यात जेव्हा ॲडव्हान्स मिळाला आहे तेव्हा जमा केला 11A मध्ये. मग तोच 11B मध्ये ॲडजस्ट करण्याकरता म्हणजे इथे व्हॅल्यू ॲड होते. म्हणजे जो मला टॅक्स द्यायचा आहे त्यामध्ये ही व्हॅल्यू ॲड होते आणि ही व्हॅल्यू वजा होते. इथे B2C आदर्स आहे, याच्यामध्ये इनवॉइस मायनस क्रेडिट नोट होऊनच व्हॅल्यू येते. त्याच्या हेडिंगमध्ये काय दिसलं आहे, टॅक्सेबल सप्लाईज नेट ऑफ डेबिट अँड क्रेडिट नोट. म्हणजे जो तुमचा माल गेला आहे याची व्हॅल्यू वाढले कमी झाले सगळं तुम्ही करून फायनल व्हॅल्यू इकडे द्यायची. म्हणजे याच्या आतमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे ही फायनल व्हॅल्यू आहे. टॅक्स इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट. आणि इथे जे क्रेडिट नोट डेबिट नोट आहे हा जो लार्ज आहे त्याची क्रेडिट नोट इकडे येईल. कारण रजिस्टर आहे 2.5 लाख राज्याबाहेर आहे. टॅक्सेबल सप्लाय घेणारा आणि पर्सन आहे. इनवॉइस बनला जसं इथे इनवॉइस बनले त्याचे डेबिट क्रेडिट नोट इथे येतील. मी तुम्हाला 10 कॉलम सांगितले. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 यातला कुठला कॉलम करायला मला सांग. पुढे डॉक्युमेंट इश्यूड. डॉक्युमेंट जे बनलेत त्याची माहिती आहे. इनवॉइस किती बनलेत, मग इनवॉइसचा टोटल नंबर इनवॉइस. इथे दुसरं या सिरीजमध्ये इनवॉइस 850 बनले. पुढे डेबिट नोट. हे बघा जे डॉक्युमेंट बनलेले आहेत ज्याच्या आधारावरती हा टॅक्स तिथे रेकॉर्ड होतो आहे ते इनवॉइसची माहिती इकडे दिलेली आहे. ओके. किंवा किंवा गुड्स पाठवले जातात, ॲक्च्युली जो सप्लाय नाही आहे. जर सप्लाय नाही आहे तर त्याची डिलिव्हरी नोट बनवली जाते. तिसरे डिलिव्हरी नोट फॉर जॉबवर. गुड्स पाठवतो जॉबवर करता मग ते परत येतील. सोनं पाठवलं त्याची दागिने बनवून ते परत येतील. लक्षात घ्या. पुढे डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय ऑन अप्रुव्हल आहे. अप्रुव्हलचा अर्थ असा आहे, आता बघा जसं उन्हाळी सीझन येतो इकडे पुढे काही दुकान आहे, इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॅन बाहेर दिसतील. थंडीमध्ये तिकडे ब्लँकेट दिसतात, स्वेटर दिसतात. तर कुठले ना कुठले सप्लायर आहे त्यांना येऊन सांगतात की आता हा सीझन आला आहे, तुम्ही हे गुड्स ठेवा, विकले की आम्हाला पैसे द्या. नाही विकले आणि पुढच्या वीकमध्ये येऊन परत घेऊन जाऊ. ब्रँडेड फॅनवाल्या कंपन्यांना ॲडव्हान्स दिल्याशिवाय ते फॅन विकायला देत नाही. पण नवीन कंपन्या, लोकल कंपन्या ज्या आहेत, ज्या नामवंत कंपन्या नाही आहेत पण त्यांचे गुड्स बऱ्यापैकी असतात, ते वॉरंटीवर देतात, 1 वर्ष वॉरंटी असते, असे गुड्स त्यांना विकण्याकरता, मार्केट होण्याकरता असा माल मार्केटमध्ये आणतात आणि ते सांगतात दुकानदारांना तुमच्याकडे हा माल ठेवा, हा स्वस्त आहे, ब्रँडेड फॅन 2000 आहे, आमचा फॅन 1200 रुपये, पब्लिक घेईल, तुम्ही हा विका, विकले तर आम्हाला पैसे द्या, अदरवाईज आम्ही हे परत घेऊन जाऊ. म्हणजे गुड्स ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट होतात तेव्हा डिलिव्हरी चलनाने माल जातो. डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय आणि अप्रुव्हल. गाडीत ज्यावेळेस फॅक्टरीतनं ते गुड ठेवले जातील
तेव्हा ते इन्व्हॉइस नाही बनवणार, कारण की ते गुड्स विकले गेले जातील की नाही माहिती नाही. त्यामुळे डिलिव्हरी चलनाने माल जाईल. डिलिव्हरी चलन फॉर जॉबवर, डिलिव्हरी चलन फॉर अप्रुव्हल. पुढे आहे लिक्विड गॅस. लिक्विड गॅस जेव्हा काढला जातो तेव्हा त्याची क्वांटिटी नोंद नसते. जेव्हा रिसिपियंटकडे जाईल तो ते मोजेल, त्यावेळेस कळेल किती गॅस त्याला दिला, मग इन्व्हॉइस तेव्हा बनेल. पण जेव्हा तो सप्लाय होईल तेव्हा डिलिव्हरी चलनावरती सप्लाय होईल लिक्विड गॅस. आणि खाली डिलिव्हरी चलन इन केस अदर दॅन. आता वरती जी दिलेलं आहे 9, 10, 11, समजा मी गुड्स घेऊन चाललो आहे, एखादा जत्रा आहे, बाजार आहे, ओपन मार्केट आहे, काय एक्झिबिशन आहे, तिकडे एक्झिबिशन कम सेल आहे, गुड्स घेऊन चाललो आहे. तर गुड्स ट्रान्सपोर्ट होताना डिलिव्हरी चलनानेच गुड्स गेले पाहिजे. असे गुड्स किती गेले त्याची माहिती रेकॉर्ड होते डिलिव्हरी चलन. मग डिलिव्हरी चलन हे डॉक्युमेंट आहे. जेव्हा माल ट्रान्सपोर्ट होतो जेव्हा सप्लाय नोंद नसतो तेव्हा डिलिव्हरी चलनाने माल जातो. मग डिलिव्हरी चलन आहे. रिफंड वाउचर आहे. जर ॲडव्हान्स घेतला आणि सप्लाय दिला गेला नाही तर ॲडव्हान्सचे पैसे परत घ्यायचे तर रिफंड वाउचर बनतो. पेमेंट वाउचर. आता जसं मी ट्रान्सपोर्टरकडनं गुड्स घेतले, ट्रान्सपोर्टरकडनं मी सर्व्हिस घेतली की माझे गुड्स घेऊन जा. ट्रान्सपोर्टर हा रजिस्टर नाही आहे, तर मी त्याला पेमेंट करीन, त्याच्यावरती मी रेकॉर्ड करेन की बाबा मला एवढा टॅक्स द्यायचा आहे. मग असे पेमेंट वगैरे मी किती बनवले त्याची माहिती इकडे द्यायची. पेमेंट वाउचर. पैसे आले रिसिट वाउचर, पैसे गेले कुठल्याही प्रकारे पेमेंट वाउचर, तर ही माहिती इकडे द्यायची. क्रेडिट नोट, डेबिट नोट, मग त्याच्या इकडे इन्व्हॉइस. म्हणजे माझ्या सॉफ्टवेअरमध्ये मी जे काय रेकॉर्डिंग केलं आहे त्याचे हे इन्व्हॉइस नंबर वाईज हा डेटा इकडे देणं गरजेचं आहे. पण हे सगळे टॅक्सपेअर ही माहिती भरत नाही. हा तर कॉलम सोडूनच द्या, इव्हन HECN वाईज समरी भरत नाही. हा कॉलम पण कंपल्सरी आहे, हा कॉलम पण कंपल्सरी आहे, पण फार कमी लोक हे भरतात. जे लोकल CA आहेत त्यांच्याकडे वेगळी सॉफ्टवेअर आहे, त्यात हे छोट्या मोठ्या व्यापाराचे इन्व्हॉइस रेकॉर्ड करतात. जर इन्व्हॉइस रेकॉर्ड करतात तर ते स्टॉक आयटम त्यात टाकतच नाही. स्टॉक आयटम टाकत नाहीत, त्यामुळे HECN कोड पण टाकत नाही. त्यामुळे त्याच्या GSL 1ला HECN कोड जात नाही. अरे मला कोणा म्हणजे कॉल की आमचं सॉफ्टवेअर घ्या, मी विचारतो तुमच्या सॉफ्टवेअरमधला GSL 1 होईल, पण मी HECN कोड टाकायची त्यात माहिती आहे सो आहे का, म्हणत नाही आहे. मला GSL 1 भरू कसा काय मी. HECN कोडशिवाय माझा GSL 1 जो मी भरीन तो लिगली परफेक्ट नसणारच आहे. तो कंपल्सरी कॉलम रिटर्नमध्ये म्हणून चालतं भरलं नाही तरी पण. तुला चालतं म्हणजे उद्या माझ्यावर जर का पेनल्टी लागली तुम्ही द्याल का, तुम्ही जबाबदारी घ्याल का, असं ॲग्रीमेंट करता का माझ्याशी सॉफ्टवेअर मी परचेस करतो म्हणून नाही म्हणतात. कळलं एवढं. मंथली जे मला GSL 1 भरायचं आहे, मी माझ्याकडे पर्याय काय, एक कॉलममध्ये ही माहिती भरा, म्हणजे एक इन्व्हॉइस टाका. ते काय म्हणतात की तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये, आमच्या सॉफ्टवेअरमध्ये त्या इन्व्हॉइसची माहिती तुम्ही फीड करा. म्हणजे इन्व्हॉइस मागवायचे बाहेर काढणार जो टॅक्सपेअर काढणार आणि ते इन्व्हॉइस ते रेकॉर्ड करायचे. म्हटलं मी इन्व्हॉइस ऑलरेडी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड केलेत आणि त्यातनं ही सगळी माहिती मला रेडी मिळते. एक मेडिकलचे दुकान आहे, त्यांच्याकडे जे इन्व्हॉइसिंग होतं स्कॅन करतात इन्व्हॉइस बनतो, तर ती सगळी माहितीकडे फीड आहे. तुमच्या सॉफ्टवेअरची गरजच काय, म्हटलं मला सगळ्या डेटा रेडी मिळतो आहे. जे लोक इन्व्हॉइसिंग मॅन्युअली करतात ना त्यांचं रेकॉर्डिंग पुन्हा करायला. तर ते म्हणतात जे तुम्हाला जे छोटे व्यापारी आहे जे मॅन्युअली बिलिंग करतात ती बिलं तुम्ही तिथे रेकॉर्ड करा. आणि म्हटलं मी बिलं रेकॉर्ड करेन तिकडे, HECN कोडचं काय करू. जे गुड्स 12% आहेत त्याची व्हॅल्यू टोटल करायची, त्यात टाकायची. 12%, 6%, 9, 8% असे टोटल त्यात टाकायची आणि ते अपलोड करायचं. म्हणजे मग तिकडे करायचं मी इकडेच करीन ना ते. जर का माझ्याकडे B2C डेटा असेल तर मी इकडे ते करीनच. त्या सॉफ्टवेअरची गरज काय, डायरेक्टली प्रॉब्लेम माझं. पण कशा प्रकारे सॉफ्टवेअरचा वापर करायचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करायचा ज्या लोकांना माहिती नाही ते अशी सॉफ्टवेअर घेतात. ती 2-2 वेळा का करू. एक्सपोर्ट इन्व्हॉइस काय, आता ह्या एक्सपोर्ट इन्व्हॉइसमध्ये काय आहे,
हे बघा इकडे बघा, बरं मी हे सांगणार आहे रूल काय आणि सेक्शन काय. आता फक्त काम कसं चालतं, कशा प्रकारे ते अपलोड होतं हे तुम्हाला सांगतो आहे. ज्यावेळेस एक्सपोर्ट होतो ना त्यावेळेस काय होतं, इकडे ह्या इनवॉइसवरती सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट असं वरती टायटल द्यावं लागतं. आता हे सॉफ्टवेअरमध्ये हे पण सेटिंग केलेलं आहे, कारण नियमानुसार हे द्यायला पाहिजे असं. म्हणजे सप्लाय फॉर एक्सपोर्ट किंवा सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ IES. एक काय असेल, एक असेल माझ्याकडे LUT असेल किंवा नसेल, सप्लाय मीन फॉर एक्सेट. जर का LUT नसेल तर ऑन पेमेंट ऑफ IES असे शब्द येईल. आणि जर LUT असेल तर मग विदाउट पेमेंट ऑफ IGST असेल. विदाउट पेमेंट जेव्हा येईल तेव्हा माझ्याकडे अंडर बॉन्ड किंवा LUTच मी सप्लाय करतो असं असेल. मग हे शब्द हे वरती आले पाहिजे इनवॉइसमध्ये. या प्रकारे इनवॉइस शॅल कॅरी अन एन्डोर्समेंट अशा प्रकारचे टायटल त्या इनवॉइसमध्ये आलं पाहिजे. जर मी देशाबाहेर गुड्स पाठवतोय, एक्सपोर्ट करतोय, तर त्या कंट्रीचं नाव, LUTचा नंबर, बॉन्डचा नंबर आणि माझा पिरियड. दरवर्षी मला LUT करता ॲप्लिकेशन द्यायला लागतं. 31 मार्चला व्हॅलिडिटी संपते, मग परत मला नवीन ॲप्लिकेशन द्यायला लागतं. ऑनलाईन दिलं का मला LUT नंबर मिळतो, तो नंबर मी इथे टाकतो. हां हो, जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो ॲक्नॉलेजमेंट नंबरच LUT नंबर समजला जातो. जसं मी ॲप्लिकेशन दिलं ज्यात मला माहिती भरायची, 2 विटनेसची नावं द्यायचे, कुठलेही डॉक्युमेंट प्रूफ द्यायचे नाहीत. जो मला सबमिट केल्यावरती OTP टाकला मी तर मला मिळतो ॲक्नॉलेजमेंट नंबर, डीम टू बी LUT नंबर. जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो समजला जाईल LUT नंबर आहे. अशा प्रकारे टॅक्स इनवॉइस देऊन खाली मी ही माहिती देईन. आता ज्या वेळेस हे डॉक्युमेंट बनवीन मी, गुड्स आहे ते विमानाने पाठवेन किंवा बोटीने पाठवेन. गुड्स बोटीने किंवा विमानाने पाठवले जातात तेव्हा ते तिथे कस्टमच्या कंट्रोलमध्ये जातात. आणि कस्टमच्या कंट्रोलमध्ये काय होतं, इकडे जेव्हा मी गुड्स कस्टममध्ये देईन तेव्हा कस्टममध्ये ह्या गुड्सची एंट्री होईल आणि कस्टममधनं ह्याचं शिपिंग बिल बनतं आणि इकडे तुम्हाला शिपिंग बिल नंबर, पोर्ट कोड द्यायला लागतं. पोर्ट कोडवरनं कळतं की हे गुड्स कुठल्या पोर्टवरनं गेले. JNPTचा पोर्ट कोड आहे तो कोड ते येईल. मग तो जो पोर्ट कोड आहे त्या शिपिंग बिलवरनं लिहिलेला असतो, तो इथे टाकायचा हा पोर्ट कोड आणि इथे काय येईल, शिपिंग बिल नंबर, पोर्ट. ही एक्स्ट्रा माहिती एक्सपोर्टच्या बिलमध्ये येते. इनवॉइसमध्ये काय बदल आहे ते वरती लिहायचं की LUT आहे की नाही, IGST भरून एक्सपोर्ट होतो आहे का विदाउट IGST एक्सपोर्ट होतो आहे. आणि जर IGST भरून एक्सपोर्ट झाला तर त्याचा रिफंड मिळेल. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट. म्हणजे ही इन्फॉर्मेशन मॅच होते कस्टममध्ये आणि GST पोर्टलला ही इन्फॉर्मेशन मॅच होते. ती मॅच झाली का रिफंड ॲटोमॅटिक प्रोसेस होणार, कुठलंही ॲप्लिकेशन द्यायला लागत नाही रिफंडसाठी. मी रिफंड घेईन तेव्हा परत हा पॉईंट सांगेन. आणि त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस इथे जी अमाऊंट दिलेली आहे 6A मध्ये आणि हा जो 4A 4B आहे, फोर ए फॉरवर्ड चार्ज, 4B रिवर्स चार्ज. मी तुम्हाला गुड सर्व्हिस दिले, मी डिक्लेअर करेन, टॅक्स तुम्हाला भरायचा, तुम्ही रिसिपियंट आहे, तेव्हा मी तो 4B मध्ये जाईन. आपल्याकरता कॉलम इकडे हाच आहे, हाच कॉलम आहे. 4A फॉरवर्ड चार्ज, 4B रिवर्स चार्ज. यात इथे बघा 4C नाही आहे, इकडे 4C नाही आहे.
4G कशा करता होता की जो ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय केला तर याच्याविषयी काय इकडे सेटिंगच नव्हतं. तर ह्यासाठी काय केलं त्याने आता ही माहिती कळण्याकरता, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कळण्याकरता आता खाली इकडे मला दिसतं आहे सप्लाईज मेड थ्रू ECU, सप्लाईज अंडर सेक्शन 9(5) असे कॉलम केले. ECU थ्रू सप्लाय केला तर इकडे दाखवा, 9(5) वाला सप्लाय ते इकडे दाखवा, हे असे कॉलम केले. झालं 4A 4B 4C कळलं. येऊ दे नाही तर 1 by 1 करतो ना मी. आता 5 मध्ये आलो. हे बघा जे 2.5 लाख आहे, एक टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय, दुसरं इंटरस्टेट आहे, तिसरं अनरजिस्टर्ड पर्सनला केला आहे, चौथा इनवॉइस व्हॅल्यू 2.5 लाखाहून जास्त आहे. या चारही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तो इनवॉइस यात दाखवायचा. कशामध्ये 5 मध्ये 5A आणि 5B. 5B परत काय होतं, ECU थ्रू सप्लाय केला तर 5B, डायरेक्ट केला तर 5A. आता 6 मध्ये बघा काय, 6A जो आहे हा एक्सपोर्ट आहे आणि 6B मध्ये काय स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट किंवा डेव्हलपरला सप्लाय केला तर 6B मध्ये. अंधेरीमध्ये एक काय सेजचा एरिया, फॅक्टरीचा एक एरिया आहे, तिकडे फॅक्टरीज आहेत पण त्या सेजच्या कायद्याप्रमाणे तिकडे काम चालतं, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, तिकडे सप्लाय केला. तो सप्लाय महाराष्ट्रामधलाच आहे पण तो इंट्रास्टेट सप्लाय होत नाही, त्याला म्हटलं जातं इंटरस्टेट सप्लाय. आणि तिकडे सप्लाय केला तर त्याला IGST लागतो. LUT असेल तर विदाउट पेमेंट ऑफ IGST सप्लाय होईल, अदरवाईज टॅक्स भरला त्याला पण रिफंड मिळेल. मग ते जे सेज युनिट आहे किंवा सेज डेव्हलपर आहे हे GST मध्ये रजिस्टर्ड पर्सन असणार आहे. त्यामुळे ते या 4Aच्याच कॉलममध्ये 6B इकडेच येतो, सेज आहे. आणि D आहे इकडे डीम एक्सपोर्ट. ज्याच्याकडे एक्सपोर्ट करण्यासाठी काय आहे ऑथॉरिटी आहे त्याला मी गुड सप्लाय केले आणि तो ते एक्सपोर्ट करणार आहे तर तो डीम एक्सपोर्ट. आत्ता मी याला एवढंच सांगतो, बाकी आपण जेव्हा बघू रिफंड तेव्हा मी डीम एक्सपोर्ट आणखीन डिटेल्समध्ये सांगेन काय कन्सेप्ट आहे. कळलं. शिपिंग बिल ऑफ एक्सपोर्टची माहिती इकडे द्यायला लागते. 7 मध्ये 7वं काय आहे डेबिट नोट क्रेडिट नोट. 8 मध्ये बघा, 8 मध्ये हे नील रेट, दुसरं एक्झम्प्टेड, तिसरं नॉन GST. मग 8A 8B 8C 8B दिलं इकडे या प्रकारे. इथे येऊन बघा, इथे फॉर्मॅट वेगळा प्रकारे दिसतो. ऑनलाईन त्या प्रकारे दिसेल. इथे इंटर आहे, इंट्रा आहे. इथे कसं दिसतं इंट्रा इंट्रा इंटर इंटर. त्याच्या पुढे मग अमेंडमेंटची कॉलम आहे. 12 एलिजिबल समरी, 13 डॉक्युमेंट इश्यूड. तर इथे जे हे बनवलं जातं इनवॉइस बनवले जातात आणि GST 1 मध्ये ती माहिती भरली जाते इनवॉइसची. मग नॉर्मल इनवॉइस, एक्सपोर्ट इनवॉइस, स्टेजमधला इनवॉइस. ॲडव्हान्स घेतला तर डॉक्युमेंट कुठला पाहिजे, ॲडव्हान्स परत केला डॉक्युमेंट कुठला पाहिजे, जो व्यवहार केला जातो त्याचा डॉक्युमेंट बनलं पाहिजे तरच त्याचा कोड राहील. मग ते डॉक्युमेंट कुठल्या व्यवहाराच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट कुठलं बनवायचं याविषयीची तुम्हाला तरतूद जी आहे ती या सेक्शन 31 मध्ये येईल, 34 मध्ये येईल. हे 2 सेक्शन जे आहेत या डॉक्युमेंट कुठले येतील, 31 मध्ये टॅक्स इनवॉइस आणि आणखीन काही इनवॉइसचे प्रकार आहेत. ते रूल बघाल त्याचे, ते वेगवेगळे रूल आहेत. त्या रूलप्रमाणे मग इकडे तुम्हाला बिल ऑफ सप्लाय, रिसिट वाउचर, रिफंड वाउचर, पेमेंट वाउचर, रिवाइज इनवॉइस, टॅक्स इनवॉइस इन स्पेशल केसेस आणि मग डिलिव्हरी चलन बनवायचं आहे, असे वेगवेगळे रूल आहेत. त्यातनं ते डॉक्युमेंट होईल.
जेव्हा गुडची मुवमेंट होईल किंवा मग सर्व्हिस आहे त्यातनं काय ॲडव्हान्स वगैरे मिळेल, डॉक्युमेंट कुठले बनवायचे हे आहे. डॉक्युमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की GHL 1ला जे दाखवलं जातं ज्यामध्ये टॅक्स असो नसो, आपला टॅक्सेबल आहे, एक्झाम्प्ट आहे, नील डेट आहे, कुठला पण असो, पहिले रेकॉर्ड होईल डॉक्युमेंटला. याच्यामधनं कळेल की इकडे काय झालेलं आहे, काहीतरी व्यवहार झालेला आहे. मग तो व्यवहार, ती ॲक्टिव्हिटी, ते ट्रान्झॅक्शन जे आहे ते त्या डॉक्युमेंटप्रमाणे पूर्वतरी झालं की नाही झालं. मग व्यवहार कधी होतो, डॉक्युमेंट कधी बनवायचं, हे सगळं तुम्हाला यातनं समजून घ्यायचं. सेक्शन 31मध्ये सबसेक्शन 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 सबसेक्शन आहे. या 7 सबसेक्शनमध्ये परत असं आहे, तुम्ही बघाल तर 31.1, 31.1, 31.4, 31.7 हे गुड्सचे, 31.2, 31.5, 31.6 ही सर्व्हिसेसचे. एक नॉर्मल गुड्स सप्लाय होतात. नॉर्मलचा अर्थ असा आहे की मी काउंटरवरती गेलो, गुड्स घेतले, संपला विषय. दुसरं आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आता तुमच्या घरासमोर समजा एक दुकान असेल, तुम्ही सांगा किंवा माझा मुलगा येईल, बायको येईल, त्यांना गुड्स द्यायचा, रेकॉर्ड करायचा, माझा पगार झाला तुला मी पेमेंट करू, माहिती ना असं होतं ना. आता याला कंटिन्युअस सप्लाय आहे. आता जर एखादी बिल्डिंग बनते, त्याला काय गुड्स पाहिजे, सिमेंट पाहिजे, तो मालक सिमेंट बनायला सांगेल की बा माझा मॅनेजर तुला फोन करेल, गुड पाठवायचे, जे काय असेल ते आपण महिन्यामध्ये सेटलमेंट करू. सर्व्हिस आहे, आर्किटेक्ट आहे, एक बिल्डरची कॉन्ट्रॅक्ट करतो, काय सांगतो जशी बिल्डिंग बनत जाईल मी चेक करेन बरोबर बनली की नाही, प्लॅन बनवलं आहे त्याप्रमाणे काम चाललं आहे की नाही, आणि जसं बिल्डिंग प्रोग्रेस करेल दर महिन्याला मला पेमेंट मिळायला पाहिजे किंवा टप्प्याने पेमेंट मिळायला पाहिजे. बाबा 1 फ्लोअर झाला एवढं पेमेंट, सेकंड फ्लोअर झाला एवढं पेमेंट. मग हे काय झालं, कंटिन्युअस. ही वन टाईम गुड सप्लाय होत नाही, वन टाईम सर्व्हिस दिली जात नाही, हे चालू आहे. जसं एखादं थिएटर आहे, तिकडे AC आहे, त्या ACचा मेंटेनन्स बघायचं. एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला, कुठला AC बंद पडला येऊन लगेच बघायचं. ही कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. मग त्याचं बिलिंग वेगळ्या प्रकारे होतं. दुसरं हे बोलू तुम्हाला मी, जे गुड्स पाठवले विकले गेले तर पैसे द्या, अदरवाईज गुड्स परत करा. सेल ऑर रिटर्न, गुड्स विका किंवा परत करा. अशा पद्धतीने गुड्स विकले तर मग त्याचा इन्व्हॉइस कसा बनेल. 31.1, 31.4 आणि 31.7 हे गुड्ससाठी. सेम सर्व्हिस आहे 31.2, 31.5, 31.6मध्ये असं आहे की जर एखाद्याला सर्व्हिसचं काय काम दिलं, जर मी समजा पेंटिंगचं काम दिलं आणि मला कळलं की पेंटिंग बरोबर करत नाही, मी बोललो बरोबर नाही, बरोबर करा, तरी पण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही, तर ॲग्रीमेंट असं असतं की जर का ॲग्रीमेंटप्रमाणे काम होत नसेल तर आम्ही कधी सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू शकतो. टर्मिनेट केलं मध्येच, एक समजा कंटिन्युअस सर्व्हिस आहे मध्ये टर्मिनेट केलं किंवा नॉर्मल सर्व्हिस आहे मध्येच ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं तर मग इनवॉइस कशा प्रकारे बनेल, कधी बनेल हे त्यात दिलं. आणि जे 31.3मध्ये राहिला यामध्ये स्पेशल केस आहे, जसं ॲडव्हान्स आहे, रिवाइज इनवॉइस आहे, रिव्हर्स चार्ज घेतला आहे, त्याचा टॅक्सचा काय डॉक्युमेंट बनवायचं, कशामध्ये बनेल ते 31.3मध्ये आहे स्पेशल केस. ओके. आता ज्यावेळेस ऑडिट होतं तेव्हा ऑडिटला ही डॉक्युमेंट बनलेली आहे. या डॉक्युमेंटप्रमाणे याचे एक आहे 31 ते 34 टॅक्स इनवॉइस आणि हे डॉक्युमेंट वेगवेगळे डॉक्युमेंट ज्या बेसिसवरती टॅक्स रेकॉर्ड होतो किंवा गुड्सचा सप्लाय झाला हे कळतं. त्याचं अकाउंट रेकॉर्ड्स प्रॉपर मेंटेन झालेत की नाही. आता अकाउंट रेकॉर्ड्स मेंटेन करायला लागतात टॅक्स पेअरला, वेअरहाऊस कीपरला, ट्रान्सपोर्टरला. मी गुड्स मागवतो ट्रान्सपोर्टरकडनं, तर ट्रान्सपोर्टरकडे त्यांनी मला गुड्स पाठवले किती मी घेतले त्याचा रेकॉर्ड ट्रान्सपोर्टरकडे. जर मी डायरेक्टली माझ्या शॉपमध्ये किंवा गोडाऊनमध्ये गुड्स मागवत असेल तर ते माझ्याकडे ते इन्स्पेक्शन झालं तर कळेल की गुड्स जेवढे दाखवले आहेत तेवढे आहेत की नाही. सेम जर मी एखाद्या वेअरहाऊसमध्ये गुड ठेवत असेल, स्वतः माझा गोडाऊन नाही आहे, मी एक ॲग्रीमेंट केलं आहे, कॉन्ट्रॅक्ट केलं आहे एखाद्या वेअरहाऊसची की माझे गुड्स तुमच्याकडे येतील, तिकडनंच बाहेर पाठवेन.
मग त्या वेअर हाऊस किपरला पण अशा प्रकारे तरतूद केलेली आहे की त्यांनी ते रेकॉर्ड ठेवायचे की हे कुठल्या टॅक्सपेअरचे गुड्स आहेत, कधी आले, कधी गेले, आणि जर गरज असेल डिपार्टमेंटला विचारलं की ह्याचे गुड्स दाखव, ते वेगळे दाखवता आले पाहिजे. त्यांनी अशा प्रकारे मेंटेन केलं पाहिजे की कोणाचे गुड्स कधी त्याला दाखवता आले पाहिजे. म्हणजे इन्स्पेक्शन झालं, काही गरज पडली तर हे डॉक्युमेंट आणि ते गुड्स जो उपलब्ध स्टॉक आहे त्याचे डॉक्युमेंट, जर स्टॉक जास्त आहे आणि डॉक्युमेंट कमी आहे म्हणजे काहीतरी अफरातफरी आहे. लक्षात घ्या, जर मी विदाऊट बिल गुड्स मागवत असेल, काही गुड्स मागवायचे इनवॉइस वाईज, काही विदाऊट बिल, पण जर का तिथे सर्च केला गेला, रेट पडली, तर मग इनवॉइस आणि स्टॉक मॅच झाला पाहिजे. मी 2 वेअरहाऊसला विथ बिल माल, जे ॲक्च्युअल बिलचा माल मागवतो आणि 2 वेअरहाऊसला विदाऊट बिल माल मागवतो, किंवा ती फेक बिलवरती माल मागवतो, तर हे जर डिपार्टमेंटला कळलं, तर जर त्यांना ते कळलं तर त्यांनी ती रेट टाकली किंवा इन्स्पेक्शन केलं, त्यांना कळलं, तर टॅक्सवरती पकडले जाऊ शकते. आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे ना, जी गव्हर्नमेंटला कळते, पोचते, ती कोणतरी व्यक्ती असा असतो त्या टॅक्सपेअरचा, अकाउंटंट किंवा जो त्याचा डिस्प्यूट होतो त्या मालकाशी, तोच कळवतो की बघा असा माल विदाऊट बिल येतोय, येणार आहे, टिप मिळते, तरच ते कळतं, अदरवाईज कळत नाही. डिपार्टमेंटकडे काही अशा प्रकारची यंत्रणा नाही की ते शोधतील. अन्य आजारांमध्ये फाईल मिळायच्या अशा सरकारी अफरातफरीच्या भ्रष्टाचाराच्या, त्या फाईल त्यांना कोण द्यायची? कोणतरी त्या मंत्रालयामधले अधिकारी किंवा कोणतरी मंत्रीच त्यांना माहिती पुरवायची, बघा ही माहिती आहे, ते असं आहे, ही अफरातफरी आहे, मी विचार दाब याच्यावरती. आणि पॉसिबल नाही. सिस्टममध्ये सगळं प्रॉपर मेंटेन केलं असतं, सगळं असतं, कोणतरी त्याच्यामध्ये गरजा भेदी असल्याशिवाय ही माहिती बाहेर पडतच नाही, कळतच नाही. तो वेअरहाऊस किपर आहे, तिथला कोण एम्प्लॉई असेल ज्याला पगार वाढ मिळत नाही, मग तो कळतो डिपार्टमेंटला, बा हे इथे ना असा माल ठेवतात. मॅडम विचारत ना कसं पकडायचं, बरं असंच तुम्हाला पकडलं जाणार. लक्षात घ्या, काही यंत्रणा नाहीच आहे ना गव्हर्नमेंटकडे की कशा सगळं मेंटेन केलेलं आहे. तुम्ही हे सगळं हिशोब ठेवा, वेअरहाऊसनी सगळा रेकॉर्ड ठेवायचा आहे, पण वेअरहाऊसकडे जे डॉक्युमेंट आहेत ते खरे आहेत, खोटे आहेत, काय आहेत, कसे आहेत, हे कोणाला माहिती? इथल्या लोकांनाच माहिती आहे, काम करणाऱ्या लोकांनाच माहिती आहे. जर त्यातला कोणतरी फुटला आणि त्यांनी माहिती कळवली तरच हे कळणार. अदरवाईज रेट टाकून पण जेव्हा रेट पडणार आहे हे पण जर कळतं ना, कोणतरी इथे फुटली असो, रेट पडणार आहे असा माल घेऊच नका, दाखवूच नका, हे पण होतं. इथपर्यंत तयारी असेल त्या माणसाची. GSR 1 मध्ये तुम्हाला जी माहिती जाते त्याचे डॉक्युमेंट जे आहेत ते इथे बनवायचे आहेत आणि अकाउंट रेकॉर्ड जे दिलेले आहेत याप्रमाणे ऑडिट जेव्हा होईल तेव्हा ऑडिटला त्याप्रमाणे हे सगळे डॉक्युमेंट चेक होतील. आता जो इनवॉइस बनतो इकडे पुढे जाऊन तुम्ही बघाल, हा इनवॉइस जो बनलेला आहे रूल 46 प्रमाणे इनवॉइस बनेल. आता या इनवॉइसमध्ये इथे डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स येईल आणि याची जी याचा जो रेट आहे, ही टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे, ही टॅक्सेबल व्हॅल्यू परफेक्ट आली पाहिजे. ही चुकीची आली, समजा ती व्हॅल्यू 100 यायला पाहिजे आणि मी 60 टाकली तर मग 18% टॅक्स आहे, हा 60वर चुकीचा येईल ना. मग 100 ही व्हॅल्यू जर का योग्य व्हॅल्यू आहे तर सेक्शन 15 जो आहे तो व्हॅल्युएशनचा आहे. कशा प्रकारे व्हॅल्यू डिटरमाइन करायची हा सेक्शन 15 सांग. तुम्ही जेव्हा इनवॉइस जेव्हा बघाल की इनवॉइस आहे, माल आहे, पण व्हॅल्यू बरोबर आहे की नाही हे बघायला पाहिजे. जे गुड्स दिलेत त्या गुड्सचा रेट 12% बरोबर आहे की नाही, 18% बरोबर आहे की नाही हे पण चेक करायला लागेल. म्हणजे व्हॅल्यू ॲज पर सेक्शन 15 आहे आणि रेट जो नोटिफाय केला त्या गुड्सचा, जे नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे तो रेट बरोबर आहे की नाही. 12 दिला आहे, 12 बरोबर आहे का 18 असायला पाहिजे होता. जर 18 असायला पाहिजे होता, 12 घेतला यांनी, म्हणजे त्यांनी टॅक्स शॉर्ट कलेक्ट केला आहे, शॉर्ट पेड केला आहे. जेव्हा सेक्शन त्याची नोटीस येते कशी येते की शॉर्ट पेड, नॉट पेड किंवा शॉर्ट पेड आहे. म्हणजे हे पहिले ज्यावेळेस ऑडिट होईल तेव्हा हेच काही असे पॉईंट आहेत, पॅरामीटर आहेत की ज्या बेसिसवरती पहिली कुठे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटप्रमाणे स्टॉक मॅच झाला पाहिजे, तो बरोबर आहे. मग त्या डॉक्युमेंटप्रमाणे व्हॅल्यू जी दिलेली आहे ती व्हॅल्यू बरोबर आहे की नाही
की व्हॅल्यू बरोबर आहे, रेट बरोबर आहे, मग सगळं बरोबर आहे. मग त्याप्रमाणे जेवढं दिसतं इकडे त्याप्रमाणे जी 1 भरला आहे, दाखवलं आहे त्यात टॅक्स, रिव्ह्यूमध्ये टॅक्स बरोबर भरलेला आहे, RTC बरोबर घेतला आहे, हेच तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे या डॉक्युमेंटप्रमाणे, या तरतुदीप्रमाणे, या सेक्शन 31 किंवा 34च्या डॉक्युमेंट बरोबर बनलेत की नाही बघायचे. सेक्शन 15 जेव्हा बघू त्याप्रमाणे व्हॅल्यू बरोबर आहे की नाही बघायचे. जेव्हा सेक्शन 16, 17, 18 इनपुट टॅक्स क्रेडिट्स आहे त्याप्रमाणे RTC बरोबर घेतला की नाही याच्यावरच तुम्हाला ठरेल की त्याचा जो टॅक्स पेमेंट आहे ते बरोबर झालं की नाही. म्हणजे आउटपुट टॅक्स प्रॉपर कलेक्ट केला आहे, RTC प्रॉपर त्यांनी अवेल केला आहे, युटिलाइज केला आहे, रिव्हर्सल RTCचा प्रॉपर केला आहे, रिफंड काय घेतला आहे, तर रिफंड तरतुदीप्रमाणे घेतला आहे. त्यामुळे ह्या जेवढे सेक्शन आहेत, या ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे जर टॅक्सपेअरने काम प्रॉपर केलं की नाही केलं याच्यावर ठरेल की त्यांनी भरलेला टॅक्स बरोबर नसेल तर पुढे डिमांड किंवा पुढे मग पुढची तरतुदी लागू होती. आणि जे नियम आहेत ते नियम त्यांनी पाळले असतील तर ठीक आहे, अदरवाईज त्याला मग ऑफेन्स पेनल्टीज जो सेक्शन आहे त्याप्रमाणे त्याला ऑफेन्स पेनल्टीज कुठल्या लागतील, कुठले त्यांनी मग चुकीच्या गोष्टी केल्या हे त्या पुढे येईल. जे काय मी सांगतोय ते 100% कळो ना कळो, तुम्ही जसं जसं पुढे क्लास जातील तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर होईल. जो शेवटपर्यंत येईल आणि मॅक्झिमम अटेंडन्स ज्याचा असेल त्याला मॅक्झिमम फायदा होईल. जे लोक मध्ये मध्ये येत नाहीत आणि जे व्हिडिओ पण बघत नसतील त्यांना पुढे जाऊन समजून घ्यायला प्रॉब्लेम येणार, थोडा बाका होईना प्रॉब्लेम येणार. आता मी एवढा वेळ 1.25 तास घालून तुम्हाला GSR 1 समजावा हे सगळं कळण्याकरता GSR 1 पहिले मी सांगितलं. हे तुम्हाला कळलं की ह्या डॉक्युमेंटचं महत्त्व काय आहे, बरोबर आहे ना. आणि जर तुम्ही कळलं किंवा मी क्लासला येणार आहे आणि तुम्ही मग येणार नसाल तर कळून पण तर कळलं पैकी येणार नाही. म्हणजे काय होतं, आम्ही थांबत नाही वाट बघत. काल जास्त जणांनी कळलं होतं की येणार आहे आणि मग कमी लोक आले काल, समजलं ना काय. 8 जण आहेत, मग 8 जण आज कसं झालं लगेच सुरू केलं ना आपण. आज वेळ नाही, आज आपण 4-2 मिनिटांनी सुरुवात केली का 4-15 मिनिटं वाट बघितली कोण 2 जण येणार आहेत, थांबवू आम्ही. सुरुवात जर का मिस झाली ना तर काय होतं, एक फ्रिक्वेन्सी मी मेंटेन करतो पहिल्या 10 मिनिटामध्ये की आज काय येणार आहे. मग ती 10 मिनिटं कोणाची मिस होऊ नये असा उद्देश असतो. म्हणजे सगळे आले का आपण सुरू करतो. थांबूया, इथे ब्रेक घेऊया.